जनता लाईव्ह न्यूज पुसद आपण आलेलो आहोत जलसंपदा विभाग कार्यालय उपविभागीय अधिकारी पाटबंधारे विभाग क्रमांक 3 पुसद। शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतामधून रोड गेलेली आहे, परंतु त्यांना त्यांचा मोबदला भेटलेला नाही। आपल्यासोबत आहे सामाजिक कार्यकर्ते, आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ। तर सांगा तुमचं नाव। माझं नाव ज्ञानेश्वर गोविंदराव चिपळे, मुक्काम पोस्ट चिखली कॅम्प। मोठ्या आवाजात। धरणाच्या रस्त्याकरिता माझी जमीन गेलेली आहे रोडमध्ये। मी पाटबंधारे विभागाला पण अर्ज केला होता आणि धरण म्हणजे गेलेलं आहे, संपादित जमीन झाली आहे, त्यांनासुद्धा एक लेखी अर्ज दिला। 29/11/24ला दिला व नंतर 19/12/24ला सुद्धा तक्रार दिली, परंतु माझ्याकडे आजपर्यंत कोणत्याही चौकशीसाठी आली नाही। उलटे इकडे आले असता हे मला पूर्ण उडवाउडीचे उत्तर देत आहेत। ज्यावेळेस आमच्याकडे येईल त्यावेळेस आम्ही बघू म्हणतात। आणि एसडीओ साहेबांनी सुद्धा लेटर दिलं की या सदर प्रकरणाची चौकशी करून अहवाल आम्हाला देण्यात यावा, तरी यांनी कोणत्याही प्रकारची चौकशी केलेली नाही। आणि यांना वारंवार आम्ही येऊनसुद्धा ही कोणतीही दखल घेत नसून करिता आज रोजी आम्ही अर्ज देत आहे व 23/1 रोजीपासून ज्या शेतातून रस्ता गेलेला आहे ते रस्ता बंद करून मी तिथे उपोषणाला बसणार आहे। भविष्यात तुमच्या जर मान्य आपल्या कार्यवाही तुमची झाली नाही तर तुमची पुढील प्रतिक्रिया काय? आम्ही आमरण उपोषणाला बसू, नंतर अन्नत्याग आंदोलन करू। जोपर्यंत आमचा निर्णय होणार नाही तोपर्यंत आम्ही रस्ता बंद करून तिथे उपोषणाला बसून जाऊ। धन्यवाद। बघा, शेतकऱ्यांवर अशी पाळी आलेली आहे की त्यांना शासना दरबारी जाऊन त्यांनी भरपूर असा प्रयत्न केला, परंतु त्यांना शासन मोबदला देत नाही। म्हणून यांनी पवित्रा घेतलेला आहे, आमरण उपोषण चिखली कॅम्प रोड बंद करणार आहे। जनता लाईव्ह न्यूज पुसद।